भाजपा के पूर्व विधायक संदीप नाइक का जन्मदिन बेहद ही साधारण तरीके से मनाया गया। नई मुंबई में आयोजित उनके जन्मदिन पर केवल तुलसी, बरगद आदि जैसे पौधे जो ऑक्सीजन प्रदान कर सकें, ऐसे ही वस्तु को भेंट स्वरूप पूर्व विधायक ने स्वीकार किए। इसके साथ ही भारत की आजादी के अमृत महोत्सव के मौके पर हर घर तिरंगा अभियान के तहत शुभकामना देने आए प्रत्येक नागरिकों को तिरंगा झंडा भेंट कर जन्मदिन मनाया। इस मौके पर संदीप नाइक के शुभचिंतकों की भारी भीड़ देखने को मिली। नाइक परिवार का लोगों के प्रति प्रेम है, वह चाहे हिंदू हो, मुस्लिम हो या सिख, ईसाई, सभी के लिए नाइक परिवार का प्यार देखते ही बनता है। जे सर्व नागरिक, कार्यकर्ते, मित्र, पदाधिकारी आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्याकरता आले आणि गेले आठवडाभर संपूर्ण नवी मुंबईमध्ये, नवी मुंबईच्या बाहेर देखील समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं। त्यामध्ये हेल्थ कॅम्प असतील, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेल, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असेल, स्वच्छतेची मोहीम असेल, ट्री प्लांटेशन ड्राईव्ह असेल, असे अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबई बाहेर देखील सर्व कार्यकर्त्यांनी केलं। मी सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। 2.5 वर्षाचा कोविडचा जो कालावधी होता, त्या 2.5 वर्षामध्ये आपण कुठल्या कार्यकर्त्यांना भेटलो नव्हतो, परंतु माझे 2 मागचे वाढदिवस हे कार्यकर्त्यांनी विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। शेवटी ही जी सकारात्मक ऊर्जा आणि कार्यकर्त्यांची भेटघाट झालीच पाहिजे आणि हा वाढदिवस हा दिवस असतो। आजच्या दिवशी पुष्पगुच्छ नको, केक नको, उत्सव नको, परंतु समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करत असताना आपण एकतरी झाड आज आपण शहरामध्ये लावा, म्हणून आज झाडं देखील मी माझ्या NGOच्या माध्यमातून उपलब्ध केलेली। हर घर तिरंगा राष्ट्रध्वज जो संपूर्ण देशाचा अभिमान आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि संपूर्ण त्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राष्ट्राच्या हिताचं एक वातावरण निर्माण व्हावं, याकरता हाती घेतलेली ही मोहीम या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये तिरंगा लहरणार आहे आणि जो तिरंगा हा संस्थांमध्ये असायचा होतो आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये पहिला देश, नंतर आपलं शहर, नंतर आपलं कुटुंब आणि नंतर आपण आपल्या देशामध्ये जगत असताना स्वतंत्रपणे आपण या देशात जगतो, परंतु आपलं देखील या देशाप्रती काहीतरी कर्तव्य आहे आणि ती भावना प्रत्येकाच्या मनामध्ये येणं गरजेचं होतं। आणि आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला एक संधी मिळाली की प्रत्येक आलेला ज्यांनी मला शुभेच्छा दिली त्या प्रत्येक घटकाला मी एक देशाचा ध्वज, तिरंगा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच ही मोहीम संपूर्ण आपल्या शहरामध्ये, राज्यात आणि देशात एका वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी राबवली जाईल आणि त्यामध्ये आपल्या देशाविषयी प्रत्येक पिढीला आपलेपणा किंवा आपण ह्या संपूर्ण प्रक्रियेचा भाग असताना हे झेंडावंदन किंवा हे राष्ट्रध्वज हे संस्थात्मक न राहता एक वैयक्तिक एक त्याच्यामध्ये एक चांगलं एक ओलावा या माध्यमातून निर्माण होईल असं या ठिकाणी मला वाटतं। मी सर्व कार्यकर्ते आणि ज्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईच्या बाहेर देखील विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं, मी त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल किंवा उद्योग व्यवसाय असेल, आपल्याला अनुभवाची जोड लागते। अनुभवाची जोड असताना आपल्याला तरुणांची ऊर्जेची देखील गरज असते आणि ह्या संपूर्ण बदललेल्या परिस्थितीमध्ये तरुणांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे। आपण बघितलं असेल ह्या कोरोनाच्या संपूर्ण संकटात ज्येष्ठांना घरी सांभाळत तरुणांनी म्हणजे प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक जातीच्या, प्रत्येक शहरातल्या
मग तो गावातला, शहरातला, दुर्गम भागामधील फार एखाद्या कडेकपारीतला असलेला देखील तरुण हा आपल्या देशाकरता किंवा आपल्या त्या भागाकरता, रक्षणाकरता, आपल्या जीवाची पर्वा न करता तो बाहेर उतरला. त्यांनी स्वतःला सांभाळलं आणि त्याबरोबर आपल्या कुटुंबाला, आपल्या राज्याला आणि देशाला देखील सांभाळण्याचं काम या तरुणांनी केलं. त्यामुळे हे तरुण हे आपल्या शहराचं, आपल्या राज्याचं, देशाचं आणि जगाचं भवितव्य आहे. त्यामुळे नक्कीच तरुणांचा सहभाग हा प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. आणि खऱ्या अर्थानं या आपण केलेलं कार्य हे समाजसेवेसाठीच प्रेरित आहे. त्यामुळे तुम्ही समाजसेवा करत असता, त्यामुळे समाजसेवा करत असताना जर आपल्याला अजून व्यापक पद्धतीनं समाजसेवा करण्याकरता राजकीय जर आधार घ्यावा लागला तर तो आधार हा महत्त्वाचा आहे. परंतु समाजसेवा ही प्रत्येकाच्या माध्यमातून घडलीच पाहिजे. समाजसेवा ही एक चांगलं राजकीय काम करण्याचा एक महत्त्वाचा कणा आहे आणि दुवा आहे असं या ठिकाणी मी समजतो. नवी मुंबई में अन्य पार्टियों के कई नेताओं ने भी संदीप नाइक को जन्मदिन पर बधाई दी और उनके उज्जवल भविष्य की कामना की. गौरतलब है कि पिछले 2 सालों से कोरोना की वजह से पूर्व विधायक संदीप नाइक ने अपना जन्मदिन लोगों की सेवा रूपी काम करके मनाया. साथ ही साथ उनके जो कार्यकर्ता थे उन्होंने भी विभिन्न उपक्रमों के तहत जैसे कि ट्री प्लांटेशन, हेल्थ चेकअप आदि के रूप में इस जन्मदिन को यादगार बनाने की कोशिश की. इन सभी को खुद संदीप नाइक ने बड़ी ही सादगी और विनम्रता से धन्यवाद देते हुए सभी का आभार व्यक्त किया. कॉर्पोरेशन 95 में पहला इलेक्शन हो गया और नई मुंबई में जैसे कि 15 सितंबर बहुत फेमस है. 15 सितंबर आदरणीय कविताई का नाइक इनका बर्थडे है. वैसे ही आज 4 अगस्त है. 4 अगस्त में आयोली के प्रथम आमदार एवं कॉर्पोरेशन के अपने मिशन कॉर्पोरेशन के स्थायी समिति के सभापति एक्स चेयरमैन उनका बर्थडे 4 अगस्त को मनाया जाता है. वैसे ही नई मुंबई के जो सभी स्तर के लोग यहाँ पर आकर उनको बधाई देते हैं. और उन्होंने भी जैसे कि 2005 में कॉर्पोरेशन में पहली दफा चुन के आने के बाद मुझे मालूम है कि मैं और वो एक ही डेस्क पे, एक ही बेंच पे बैठते थे. और वो जब चेयरमैन बने तो मैं भी स्टैंडिंग कमेटी का मेंबर था. और वो टाइम पे उन्होंने 2005 से लेकर 2010 तक नई मुंबई मशहूर कॉर्पोरेशन एरिया के अंदर के इतने सारे काम अच्छी तरह से काम यहाँ पर किए, कामों का निपटारा किया है. उसी बदौलत उनको आयोली में जब आयोली विधानसभा क्षेत्र नई मुंबई से अलग हुआ, नई मुंबई में दूसरा विधानसभा क्षेत्र हो गया तो भारी संख्या में उनको आयोली विधानसभा क्षेत्र से के लोगों ने दिया. उनका काम करने का तरीका अलग है. वो बोलते कम है लेकिन काम ज़्यादा करते हैं. ऐसे ही उनके विधानसभा में मैं 2 दफ़ा गया था. उन्होंने जो स्पीच आयोली विधानसभा क्षेत्र के बारे में उन्होंने हाउस में दी थी वो आज भी मेरे को याद है. झोपड़पट्टी के बारे में उन्होंने स्पीच दी और कई सारे उनके अनुभव ऐसे कार्यकर्ताओं के बारे में जो बोलते हैं वो करके दिखाते हैं. ऐसा उनका तजुर्बा है. आज उनका बर्थडे है. अभी सभी नई मुंबई वासियों को एक कंपनी रहती है कि 4 अगस्त में आकर संदीप नाइक को बधाई दे. हम लोग भी बधाई देने के लिए यहाँ पर आए. मैं हमारे वार्ड की तरफ से, युद्धवासियों की तरफ से, नई मुंबई वासियों की तरफ से उनको लाख शुभकामनाएं देता हूँ. ऐसे ही लोगों की सेवा करने के लिए उनको सुंदर आयुष्य आहे जगदंबादेव. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, या ठिकाणी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम युवा आमदार, आमचे युवा नेते आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांचा आज वाढदिवस आहे. आपण पाहता या ठिकाणी एवढा उत्साहामध्ये हा वाढदिवस कुठल्याही प्रकारे आदरणीय संदीपजी नाईक साहेबांनी या ठिकाणी सर्व नवी मुंबईतील नागरिकांना आव्हान केलेलं आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त आपण कुठलंही बॅनर किंवा कुठलाही पोस्टरबाजी न करता आपण या नवी मुंबईतल्या सर्वसामान्य जनतेकरता त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एक समाज उपयोगाच्या दृष्टिकोनातून एक चांगले उपक्रम आपण राबवा की जेणेकरून माझा वाढदिवस अतिशय त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या माध्यमातून साजरा होईल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने गेली आपण 5-6 दिवसापासून पाहतात सप्ताह या ठिकाणी नवी मुंबईमध्ये चालू आहे की त्या निमित्ताने कोणी आरोग्य शिबिर ठेवतं आहे, कोणी वृक्षारोपण ठेवतं आहे, कोणी रक्तदान शिबिर ठेवतं आहे, कोणी वेगवेगळ्या उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अतिशय आनंद आहे. मी प्रभाग क्रमांक 15 जुना नगरसेवक संगीता पाटील, त्याचबरोबर मी माझ्या सर्व ऐरोलीच्या जनतेच्या वतीने त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना त्यांच्या हातून लोकांच्या अशीच गोरगरिबांची तळागाळी सर्वसामान्यांची सेवा घडत राहो अशी या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज आम्ही माझी पत्नी संगीता पाटील नगरसेविका, त्याचबरोबर माझे सर्व सहकाऱ्यांच्या
समवेत या ठिकाणी आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांना वृक्ष देऊन या ठिकाणी त्यांना वाढदिवसाची भेट आम्ही दिलेली आहे. मनापासून आम्हाला अतिशय आनंद आहे. आम्ही देखील या ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रम राबवलेत आणि मला आनंद आहे त्यांना उदंड आयुष्य लाभेल आणि त्याचबरोबर या ठिकाणी राजकारणामध्ये सक्रिय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं लोकांमध्ये सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध होईल अशी करणाऱ्या चरणी प्रार्थना करतो. नहीं, देखिए, दो चीज़ें होती है. एक तो जो संदीप जी नाइक है वो ऐसे आदमी के घर में उनका जन्म हुआ है क्योंकि उनके पिताजी जो है इस नवी मुंबई को नहीं पूरे महाराष्ट्र को वाकिफ़ है. वो बंडखोर नेता है, यानी कि हर चीज़ पर उनको ये करने की आदत है और हम लोगों ने रास्ते पे उतर कर काम किया है. वो चीज़ इनको देखने को नहीं मिली है. लेकिन जब इतने बड़े नेता के घर में जब किसी बच्चे का जन्म होता है तो इतने शांत नहीं होते जितने शांत और काम करने की लगन मन में वो हमको भाती है संदीप नाइक की. वो समय के बहुत पाबंद है. समय का सही उपयोग करना कोई अगर सीखे तो उनसे सीखे, क्योंकि उन्होंने कई ऐसे मिशन चलाए, जैसे ग्रीन होप मिशन चलाया, नई मुंबई को हरित करने का सपना उन्होंने देखा और वो पूरा भी किया. कुछ लोगों ने ठीक से हाथ बटाए, जैसे कि हमारे यहाँ आप देख रहे हैं कि मैनमेड फॉरेस्ट निर्माण हुआ है और जैसे उन्होंने जो लोगों को जो स्टूडेंट्स है उनको जो दाखला है उनके लिए इतना आगे जाकर काम किया, क्योंकि वो नहीं मिलता है स्कूल में एडमिशन के लिए. काफ़ी चक्कर काटने के बाद में भी नहीं मिलता है. सरकारी जो दस्तावेज है वो 1 मिनट में 1 विंडो करके दिया है. वैसे ही रोज़गार के लिए उन्होंने सातत्यपूर्ण प्रयत्न किया और बहुत लोगों को काम भी दिया है. तो ये सारी जो चीज़ें हैं एक खूबी एक नेता के अंदर होती है जो उनमें यहाँ पर ठूस ठूस को भरी हुई दिखाई देती है और वही चीज़ भाती है हमको. उन्होंने कभी आने वाले आदमी को ये नहीं पूछा है कि आप किस जात के हो, किस प्रांत के हो, किस भाषा के हो, किस पार्टी के हो. आपकी ज़रूरत क्या है यार, वो ज़रूरत हम पूरी कर सकते हैं. काम अगर अच्छा है, लीगल है, तो उसमें कभी उन्होंने ये नहीं देखा है कि आप अरे हम इस पार्टी का काम नहीं करेंगे, इस जाति का काम नहीं, इस धर्म का काम नहीं करेंगे. तो ये चीज़ हमको भाती है और इसलिए आप देख भी रहे हैं कि इतने भारी मात्रा में लोग उनको शुभेच्छा देने के लिए आए हैं और उनका राष्ट्र प्रेम भी देखिए आप, जो यहाँ मिलने को आ रहा है उनको राष्ट्रध्वज वहाँ पर दे रहे हैं. और जो आदरणीय पंतप्रधान जी ने आह्वान किया है कि घर घर तिरंगा, हमारी जो अमृत महोत्सव जो है, तो ये भी चीज़ राष्ट्र के प्रति ऐसे तरुण वर्ग में बहुत अच्छी भावना नहीं होती है, लेकिन ये जो लगन से काम करते हैं ये चीज़ हमको भाती है. कैमरामैन प्रवीण चौहान के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज़, नवी मुंबई.